नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोशाली पवार आपल्या सर्वांचं स्वागत आहे या ऑनलाईन शाळेमध्ये। मित्रांनो, आपण भेटी लागे जीवा या अभंगाचा परिचय मागच्या व्हिडिओमध्ये समजून घेतलेला आहे। आज आपण याच अभंगाचा अर्थ समजून घेणार आहोत। चला तर मग जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या भेटी लागे जीवा या अभंगाच्या अर्थाला। ओके, बघा, प्रस्तुत अभंगामध्ये म्हणजेच दिलेला हा जो अभंग आहे, या अभंगामध्ये संत तुकारामांनी विठ्ठलाच्या भेटीची ओढ व्यक्त केलेली आहे। बघा, तुम्हाला इथे समजून घ्यायचं आहे, आपण जो अभंग बघत आहे त्या अभंगामध्ये दिलेलं काय आहे, संत तुकाराम सांगत काय आहेत या अभंगामध्ये, त्यांच्या मनामधली जी भावना आहे ती कोणत्या प्रकारची भावना ते या अभंगामधून व्यक्त करत आहेत। बघा, संत तुकारामांच्या मनामध्ये विठ्ठलाच्या भेटीची ओढ लागलेली आहे। श्री विठ्ठलाचे दर्शन त्यांना घ्यायचे आहे। पंढरी मध्ये जो देव वसलेला आहे, पंढरी माहिती आहे तुम्हाला, पंढरपूर मध्ये श्री विठ्ठलाचे मंदिर आहे, तर त्या पंढरीच्या श्री विठ्ठलाचे दर्शन संत तुकारामांना घ्यायचे आहे। मग विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी त्यांचे मन आसुसले आहेत, त्यांचे मन विठ्ठलाच्या दर्शनासाठी तळमळत आहे। त्यांच्या मनातील ही तळमळ श्री विठ्ठलाला समजावी यासाठी संत तुकाराम या अभंगात काही उदाहरणे म्हणजेच दृष्टांत देत आहेत। मग दृष्टांत कोणाचे देत आहेत? बघा, इथे या अभंगामध्ये 3 दृष्टांत दिले आहेत। 1 चकोर पक्षाचे, 2 माहेरवाशीन मुलीचे आणि 3 लहान बाळाचे। या 3ही दृष्टांतातून संत तुकारामांना विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ कशा प्रकारे लागलेली आहे हे संत तुकाराम महाराज पटवून देत आहेत। ओके, सुरू करूया आपल्या अभंगाला। बघा, भेटी लागे जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी। बघा, इथे एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे, तुम्हाला अभंगाचा अर्थ नीटपणे समजून घ्यायचा आहे, कारण सर्व अभंगाचा अर्थ तुम्ही लिहिणार आहात तुमच्या नोटबुकमध्ये। अर्थ नीट समजून घेऊन तुमच्या नोटबुकमध्ये लिहिण्याची प्रॅक्टिस केली तरच या अभंगावर आधारित प्रश्नांची उत्तरे तुम्ही तुमच्या ओन वर्ड मध्ये लिहू शकाल। सो अर्थ लक्षपूर्वक ऐका, अर्थ व्यवस्थितरित्या कशा प्रकारे लिहायचा हे मी तुम्हाला अभंग पूर्ण समजून दिल्यानंतर सांगेन। ओके, बघूया मग। आणि हो, एक ओळ मी तुम्हाला सांगणार आहे, ती ओळ तुम्हाला लक्षात ठेवायची आहे। का लक्षात ठेवायची? कारण बघा, तुम्ही कडव्यांचा अर्थ जेव्हा लिहिणार तेव्हा प्रत्येक कडव्याचा अर्थ लिहिण्यापूर्वी ती ओळ तुम्हाला लिहायची आहे। मग प्रत्येक कडव्यांचा अर्थ लिहिण्यापूर्वी ही ओळ सतत लिहायची असल्यामुळे तिला मी कॉन्स्टंट ओळ म्हणते। ओके, मग ही कॉन्स्टंट ओळ तुम्ही या अभंगाचे प्रश्नोत्तरे जेव्हा सोडवाल तेव्हा उत्तराच्या सुरुवातीला म्हणजेच प्रस्तावनेत लिहिणार आहात। मग तो प्रश्न कोणताही असो, प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात ह्याच कॉन्स्टंट ओळीने तुम्हाला करायची आहे। बघा, कसं असतं की उत्तरे लिहिताना प्रस्तावना लिहून उत्तरे लिहिली तर ते जास्त इम्प्रेसिव्ह असतं, पण मग प्रस्तावनेत काय लिहायचं हाच मूळ प्रश्न मुलांसमोर असतो। म्हणून मग जास्त विचार तुम्हाला करावा लागू नये यासाठी आपण प्रत्येक कवितेमध्ये एक कॉन्स्टंट ओळ सांगत असतो। लक्षात आलंय सगळं? ओके, बघूया मग पहिल्या कडव्याचा अर्थ। भेटी लागी जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी। भेटी लागी म्हणजे भेटीसाठी, जीवा जीव म्हणजे मन, लागलीसे म्हणजेच लागली आहे, आस म्हणजे ओढ। बघा, भेटी लागी म्हणजे भेटीसाठी, विठ्ठलाच्या भेटीसाठी जीवाला लागली आहे आस, आस म्हणजे ओढ। संत तुकाराम महाराजांच्या मनाला पंढरीच्या विठ्ठलाच्या भेटीची तीव्र ओढ लागली आहे। पाहे रात्रंदिवस वाट तुझी,
पाहे म्हणजे पाहत आहे. रात्रंदिवस वाट तुझी म्हणजे रात्रंदिवस सतत संत तुकाराम विठ्ठलाच्या दर्शनाची वाट पाहत आहे. बघा आता कॉन्स्टंट ओळ सांगते आणि ती ओळ सांगूनच मग तुम्हाला ह्या ओळींचा अर्थ सांगायचा असतो. बघा कॉन्स्टंट ओळ कोणती? संत तुकाराम महाराज प्रस्तुत अभंगामध्ये विठ्ठलाच्या भेटीची ओढ विविध दृष्टांतातून व्यक्त करताना म्हणतात की, हे विठ्ठला, माझ्या मनाला तुझ्या भेटीची ओढ लागली आहे. तुझ्या भेटीसाठी माझा जीव, माझे मन आसुसले आहे आणि रात्रंदिवस मी तुझ्या दर्शनाची वाट पाहत आहे. कळलाय तुम्हाला अर्थ? पुढे बघूया मग. पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, तैसे माझे मन वाट पाहे. पौर्णिमेचा चंद्रमा म्हणजे पौर्णिमेला येणारा जो चंद्र असतो, त्या चंद्रातून निघणारी किरणे हेच चकोरा जीवन म्हणजे चकोर पक्षाचे जीवन असते. चकोर हा एक काल्पनिक पक्षी आहे, काल्पनिक इमॅजिनरी बर्ड, वास्तविक नाही. मग या चकोराचे जीवन हे पौर्णिमेच्या चंद्रकिरणावरच जसे अवलंबून असते, तैसे माझे मन वाट पाहे. ज्याप्रमाणे चकोर पक्षाचे जीवन चंद्राची किरणे असतात, ज्याप्रमाणे चकोर पक्षाचे जीवन चंद्राची किरणेच असतात, चंद्राची किरणे पिऊन जगणारा तो पक्षी असतो, तसंच मी चकोर पक्षी आहे. म्हणजे संत तुकारामांनी स्वतःला चकोर म्हटलेला आहे. मी चकोर पक्षी आहे आणि हे विठ्ठला तू पौर्णिमेचा चंद्रमा आहेस. आणि म्हणूनच चकोर पक्षी जसा पौर्णिमेच्या चंद्राची वाट पाहत असतो, त्याचप्रमाणे हे विठ्ठला माझे मन तुझ्या दर्शनाची वाट पाहत आहे. त्या चकोर पक्षाप्रमाणेच मी सुद्धा तुझ्या दर्शनाची वाट पाहत आहे. ओके. कॉन्स्टंट ओळ. संत तुकाराम महाराज प्रस्तुत अभंगामध्ये विठ्ठलाच्या भेटीची ओढ विविध दृष्टांतातून व्यक्त करताना म्हणतात की, पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, तैसे माझे मन वाट पाहे. ज्याप्रमाणे चकोर पक्षी पौर्णिमेच्या चंद्राची वाट पाहतो, कारण चंद्रकिरणे हेच त्याचे जीवन असते, त्याचप्रमाणे हे विठ्ठला माझे मन सुद्धा तुझ्या दर्शनाची वाट बघत आहे. ओके. पुढे बघा. दिवाळीच्या मुळा लेकी आसावली, पाहतसे वाटुली पंढरीची. दिवाळीच्या मुळा, मुळा म्हणजे निमित्ताने, दिवाळीच्या निमित्ताने लेकी आसावली म्हणजे लेकीला आस लागली आहे. आसावली, आस म्हणजेच ओढ. मागेचा शब्द आपण पाहिलाय, आस म्हणजे ओढ. ओके. लागली आहे, कुणाला लागली आहे ओढ? तर लेकीला. लेक म्हणजे मुलगी जी लग्न होऊन सासरी गेलेली आहे आणि तिला आपल्या घरी माहेरी जायचे आहे, माहेरच्या माणसांना भेटायचे आहे आणि म्हणून ती दिवाळी या सणाची आतुरतेने वाट पाहत आहे. दिवाळीच्या मुळा लेकी आसावली, दिवाळीच्या निमित्ताने लेकीला ओढ लागलेली आहे माहेरी जाण्याची. पाहतसे वाटुली पंढरीची, वाटुली म्हणजे वाट. ज्याप्रमाणे माहेरवाशीण लेक दिवाळीच्या निमित्ताने माहेरी जाण्यासाठी आसुसली आहे, त्याचप्रमाणे हे विठ्ठला मी सुद्धा पंढरीला येण्यासाठी वाट पाहत आहे. परत बघूया. कॉन्स्टंट ओळ. संत तुकाराम महाराज प्रस्तुत अभंगामध्ये विठ्ठलाच्या भेटीची ओढ विविध दृष्टांतातून व्यक्त करताना म्हणतात की, ज्याप्रमाणे दिवाळीच्या निमित्ताने माहेरवाशीण लेकीला माहेरी जाण्यासाठी ओढ लागलेली असते, त्याचप्रमाणे हे विठ्ठला मला सुद्धा तुझ्या पंढरीला येण्यासाठी ओढ लागली आहे. तुझ्या दर्शनाची मी वाट पाहत आहे. ओके. पुढे बघूया. भुकेली वा बाळ
अति शोक करी वाट पाहे उरी माऊलीची. भुकेलिवा म्हणजे भूक लागलेलं. भुकेलिवा बाळ म्हणजे भूक लागलेलं बाळ. अति शोक करी, शोक म्हणजे आक्रोश. तुम्हाला माहिती आहे की लहान बाळाला भूक लागल्यावर ते जोरजोरात रडतं म्हणजेच आक्रोश करतो. आपल्या आईकडे तो भूक लागली म्हणून हट्ट करतो. संत तुकाराम महाराज म्हणतात की ज्याप्रमाणे भूक लागलेलं बाळ हे आक्रोश करतो आणि त्याच्या आईची वाट पाहतो, त्याचप्रमाणे वाट पाहे उरी माऊलीची, माझ्या मनामध्ये माऊलीची म्हणजेच विठ्ठलाची मी वाट पाहत आहे. तुकाराम महाराज विठ्ठलाला माऊली म्हणत आहेत. हे विठ्ठला, मी तुझा बाळ आहे आणि तू माझी आई म्हणजेच माऊली आहेस. ज्याप्रमाणे भूक लागलेलं बाळ आक्रोश करते, आईची वाट बघते, त्याचप्रमाणे मी सुद्धा माझ्या मनामध्ये, उरामध्ये, उरी म्हणजेच मनात, माझ्या मनामध्ये तुला भेटण्याची वाट पाहत आहे. पुढे बघा. तुका म्हणे मज लागलीसे भूक धावूनी श्रीमुख दावी देवा. तुका म्हणे म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात. मज म्हणजे मला, लागलीसे भूक मला भूक लागली आहे. कशाची? तर विठ्ठलाच्या भेटीची. धावूनी श्रीमुख दावी देवा. हे विठ्ठला, तू आता धावते आणि तुझे श्रीमुख मला दाखव. दावी म्हणजे दाखव, श्रीमुख म्हणजे विठ्ठलाचा चेहरा. ओके, परत बघा. कॉन्स्टंट ओळ. प्रस्तुत अभंगामध्ये संत तुकाराम महाराज विठ्ठलाच्या भेटीची ओढ विविध दृष्टांतातून व्यक्त करताना म्हणतात की मला तुझ्या भेटीची भूक लागली आहे, ओढ लागली आहे आणि तू आता धावत येऊन तुझे श्रीमुख दाखव, तुझे दर्शन मला दे. ओके, बघा. संपूर्ण अभंगाचा अर्थ मी तुम्हाला समजावून दिलेला आहे आणि तो आय होप की तुम्ही व्यवस्थितरित्या समजून घेतलेला असेल आणि तुम्हाला आता तुमच्या ओन वर्डमध्ये तो सांगताही येत असेल. ओके, पण सांगूनच उपयोग नाही, कारण आपले पेपर रिटर्न पेपर असतात, त्यामुळे लिहायची सुद्धा तेवढीच प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. बरीच मुलं सांगताना व्यवस्थित सांगतात पण लिहिताना बऱ्याच चुका करतात. मग त्यासाठी तुम्हाला रायटिंग प्रॅक्टिस करायची आहे. मग अभंगाचा अर्थ तुम्हाला त्यासाठी लिहावा लागेल, तेवढी तुमची रायटिंग प्रॅक्टिस होणार आहे. मग तो अभंगाचा अर्थ लिहिणार कसा तो मी तुम्हाला सांगते. ओके, बघा. अभंगाचा अर्थ लिहिणार कसा, एक नमुना मी तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हाला लवकर कळेल. बघा, माझ्या 10th स्टँडर्डच्या स्टुडंटने तिचा होमवर्क हा मला सेंड केलेला आहे आणि तोच मी तुम्हाला दाखवते. यामध्ये तुम्हाला फक्त एवढंच बघायचं आहे की तुम्ही सुद्धा कशा प्रकारे व्यवस्थितपणा तुमच्या रायटिंगमध्ये तुम्ही ठेवणार आहात आणि अभंगाचा अर्थ कशा पद्धतीने लिहिणार आहात. ओके, बघा. सगळ्यात आधी तुम्हाला ह्याप्रमाणे अभंगाचे नाव टाकून त्याखाली अभंगाचे कवीसुद्धा लिहायचे आहे. तुम्हाला कवी लक्षात राहावे यासाठी तिथे सुद्धा लिहायचे आहेत आणि रायटिंगमध्ये पण ती चूक परत नको म्हणून त्या कवीचं नाव तिथे लिहायचं आहे. ओके, त्यानंतर बघा, अभंगातील समानार्थी शब्द लिहायचे आहेत. समानार्थी शब्द असं हेडिंग टाकायचं आणि त्याखाली जेवढेही या अभंगामधले समानार्थी शब्द मी सांगितलेले आहेत तेवढी सगळी समानार्थी शब्द तुम्हाला लिहायची आहेत. ओके, त्यानंतर लिहायचा आहे तुम्हाला कवितेचा अर्थ. कवितेचा अर्थ असं हेडिंग टाकून नंतर मग प्रत्येक एकेका कडव्याचा अर्थ लिहायचा आहे. 1 नंबर टाकून सर्व कडवं म्हणजे पहिलं कडवं लिहायचं आहे आणि त्याखाली अर्थ लिहून त्यासमोर कॉन्स्टंट ओळ लिहा, जी मी वारंवार सांगत असते. ठीक आहे. आता यामध्ये बघा, कॉन्स्टंट ओळ आहे म्हणजे हे 10th आहे म्हणून कॉन्स्टंट ओळ वेगळी आहे. हा अभंग आहे संत तुकारामांचा. यामध्ये कॉन्स्टंट ओळ दिलेली आहे की विठ्ठलरूपी मातेने आपल्या बाळाचा सांभाळ कसा करावा हे सांगताना संत तुकाराम महाराज म्हणतात की
अशी कॉन्स्टंट ओळ लिहून झाल्यानंतर मग तिने त्या कडव्याचा अर्थ लिहिलेला आहे. ह्याचप्रमाणे इथे प्रत्येक कडव्याचा अर्थ लिहिताना सुरुवातीलाच ती ओळ टाकलेली आहे, कॉन्स्टंट ओळ टाकलेली आहे आणि नंतर मग त्या कडव्याचा अर्थ लिहिलेला आहे. ओके, तुम्हाला सुद्धा ह्याचप्रमाणे कॉन्स्टंट ओळ लिहायची आहे प्रत्येक कडव्याच्या सुरुवातीला. याने काय होईल की तुम्हाला पाठ करण्याची गरज राहणार नाही, आपोआप तुमच्या तोंडी ती ओळ येऊन जाईल आणि रायटिंग प्रॅक्टिससुद्धा होईल. ओके, कारण ॲन्सर लिहिताना सुद्धा ही ओळ तुम्हाला लिहायची आहे. सो व्यवस्थितरित्या कॉन्स्टंट ओळची तुम्ही प्रॅक्टिस करा. प्रत्येक कडवं लिहिताना ती कॉन्स्टंट ओळ लिहा आणि नंतर मग अर्थ लिहायला सुरुवात करा. ओके, आणि ह्यानंतर मग तुम्हाला चालू करायचं आहे या अभंगावर आधारित जे क्वेश्चन आहेत त्याची उत्तरे लिहिणे. ओके, मग अर्थाची प्रॅक्टिस झाली म्हणजेच या अभंगावरची प्रश्नांची जी उत्तरे आहेत ती तुम्ही व्यवस्थितपणे आणि पटापट लिहू शकाल. ओके, आय होप की मी जे तुम्हाला सांगितलं आहे ते सगळं कळलेलं आहे, त्याच पद्धतीने तुम्ही करणार आहात. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. सबस्क्राईब करणे फ्री ऑफ कॉस्ट आहे, त्याचे पैसे तुम्हाला लागणार नाही. सबस्क्राईब बटनच्या बाजूलाच सबस्क्राईब केल्यानंतर बेल बटन येईल, त्या बेल बटनला सुद्धा क्लिक करा म्हणजेच माझे जे नवीन व्हिडिओ असतील त्याची नोटिफिकेशन, त्याची सूचना तुमच्या मोबाईलवर वेळोवेळी येत जाईल. ओके, धन्यवाद.